हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील एका बंद घरात स्फोट, जिलेटिनसह स्फोटक साहित्याचा वापर करण्यात आल्याचा संशय। शिवसेना पक्ष चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। शहा यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, भेटीमुळे सचिन अहिरही उपस्थित। वसंत डावखरेंच्या कथित मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स, उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे आज उपस्थित राहणार। वेळ आल्यावर काँग्रेसला चोख उत्तर देणार, काँग्रेसच्या गुंगी गुडिया या टीकेवर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया। राज्यात एसआयआरची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली, एसआयआर सर्वेक्षणाकरता 10 दिवसांची मुदत वाढ। सीसीएमपी नोंदणी प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन, आजपासून डॉक्टरांचा राज्यव्यापी संप, आयएमएससह प्रमुख डॉक्टर संघटना सहभागी। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील दान घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर, गेल्या 5 वर्षात देणगी स्वरूपामध्ये मिळालेली रक्कम आणि दागिन्यांचं ऑडिट करण्याचं एकनाथ शिंदेंचे आदेश। पुणेकरांकरता आनंदाची बातमी, खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणं तुडुंब भरली, वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकची नयनरम्य दृश्य समोर, दाट धुक्यामध्ये हरवलेल्या मिसिंग लिंकची विहंगम दृश्य पर्यटकांना घालतायत भुरळ। शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते राहणार हजर। आणि येमेनच्या समुद्रात भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, जहाजावरील 13 भारतीयांची सुखरूप सुटका, भारत सरकारनं केला हल्ल्याचा निषेध। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडी सुरुवातीला बघूयात। बातमी कोल्हापुरातून आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापुरातल्या सुर्वेनगर परिसरामध्ये एका बंद घरामध्ये स्फोट झालेला आहे। या स्फोटामुळे खळबळ उडालेली आहे। घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घराचं नुकसान करण्याच्या उद्देशाने जिलेटिनसह स्फोटक आणि साहित्याचा वापर करण्यात आला असा संशय आहे। या स्फोटात संबंधित घरासह आजूबाजूच्या काही घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालंय। पोलिसांकडून स्फोटामागील कारण आणि आरोपींचा शोध घेतला जातोय। प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे, एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाले नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे। कोल्हापुरातलं हे घर आहे जिथे जिलेटिनच्या कांड्यांचा वापर झालाय, स्फोट घडवण्याच्या साहित्याचा वापर झालाय आणि या घरात स्फोट घडवून आणला गेलेला आहे। या घराचं आणि आजूबाजूच्या घरांचं नुकसान झालेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी
मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। खासदारांनी अचानक अमित शहांची भेट घेतल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर उपस्थित होते। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। या दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान मतदारसंघातील कामांकरता ही भेट असल्याची माहिती मिळते आहे। पुढची बातमी पाहूयात। क्षेत्र कुठलंही असू द्या, खुर्ची फार महत्त्वाची असते। जबाबदारीच्या पदाची खुर्ची मिळवण्यासाठी नेते अधिकारी जीवाचं रान करतात। आयुक्त पदाची खुर्ची तर अतिशय शक्तिशाली मानली जाते, पण ती खुर्ची जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। कचऱ्यासाठी खुर्ची गेल्यानं महापालिकेच्या इब्रतीचाही कचरा झालाय। पाहूयात नेमकं काय प्रकरण या स्पेशल रिपोर्टमधून। हा टेबल बघा, आता टेबलवरचे हे संगणक बघा, आणि आता ही खुर्चीही बघा। ही तीच खुर्ची आहे ज्याच्यावर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम बसतात आणि इथूनच ते महापालिकेचा कारभार हाकतात। आता तुम्ही म्हणाल, प्रत्येक आयुक्ताला खुर्ची तर असतेच की, त्यात तुम्ही वेगळं काय दाखवताय? पण मंडळी, ही खुर्ची साधी सुधी नाहीये, कारण तिची चर्चा आता पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालीय। कारण ही तीच खुर्ची आहे जी जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। खुर्चीच नाही तर आयुक्तांच्या कार्यालयातील टेबलसह इतर गोष्टीही जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत, तेही चक्क कचऱ्यासाठी। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, कचऱ्यासाठी थेट खुर्ची जप्तीचे आदेश कोर्टानं का दिले असतील? तर त्याचं कारणही पहा। 2002 मध्ये वीज मंडळ, रेल्वे, रस्ता, कचरा डेपोसाठी जमीन संपादित करण्यात आली होती। उरळी कांचन फुरसुंगीमधील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन घेण्यात आली। 2005 साली शेतकऱ्यांसाठी 100 एकर जमिनीचा मोबदला ठरला होता, पण तब्बल 21 वर्ष पुणे महापालिकेचं या मोबदला देण्याकडे दुर्लक्ष झालं। शेतकऱ्यांना 12 कोटी रुपये मोबदला देण्याकडे महापालिकेनं तब्बल 2 दशकं कानाडोळा केला आणि आता खुर्चीच्या जप्तीचे आदेश आल्यावर अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आणि त्यांनी चक्क आयुक्तांच्या कार्यालयालाच कुलूप लावलं। तेव्हा तिथंही हाय व्होल्टेज ड्रामा घडला। ते पंचनामा करा, तुम्ही इथं बंद आहे म्हणून पंचनामा करा। हे यांनी अडवलं आम्हाला, आम्हाला येऊ दिलं नाही ऑफिसमध्ये। हे आता ते जे कोणी असतील आपल्या त्याच्यावर त्यांनी त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करू। साहेब, आमची काय दुश्मनी आहे का इथं? आम्ही कोणी दुश्मन म्हणून नाही आलेलो। तुम्ही जर मी तेच सांगतोय, मग काय फरक पडतो तुम्हाला 4 दिवसांनी? आता शेतकऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी यावर काय म्हटलंय पहा। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना संपादनाची नुकसान भरपाई म्हणून अत्यल्प कमी नुकसान भरपाई देऊ केलेली आहे। ती 15 रुपये गुंठ्याने आणि काही जमिनींना 3,500 रुपये गुंठ्याप्रमाणे देऊ केलेली होती। ती कमी दिल्यामुळे आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये वाढीव नुकसान भरपाईसाठी दावे दाखल केलेले होते। सदरच्या दाव्यांमध्ये 2018 साली जिल्हा न्यायालयाने वाढीव नुकसान भरपाईचे आदेश पारित केले होते। 71,000 रुपयाप्रमाणे साधारण नुकसान भरपाई मंजूर केलेली होती। त्यावर कोर्टाने पुणे मनपा आयुक्त यांच्या विरुद्ध जप्ती वॉरंट आदेश पारित करून त्यांच्या कार्यालयातील टेबल, खुर्ची वगैरे सर्व मालमत्ता विक्री करून, निलाव करून त्यातून बाधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अदा करावी यासाठी जप्ती वॉरंट दिलेले होते। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पुणे मनपा आयुक्त कार्यालयात आज रोजी गेलो होतो। त्या ठिकाणी कारवाई चालू केली असता आम्हाला अडविण्यात आले। शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तरी त्यांना मोबदला देताना पुणे महापालिकेनं तब्बल 21 वर्ष तंगवलं। आता कोर्टानं दट्ट्या मारत खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिल्यावर महापालिका ताळ्यावर आलीय। ही आमची चूक असल्याची कबुलीही आयुक्तांनी दिली।
महत्त्वाचं म्हणजे 21 वर्ष थकवलेले मोबदल्याचे 12 कोटी रुपये 11 ऑगस्टपर्यंत देण्याचं प्रतिज्ञापत्र महापालिकेनं दिलंय. आमच्या डिपार्टमेंटमध्ये लीगल डिपार्टमेंट असतील किंवा भूसंपादन खात्यांचे काही काम असतील किंवा कन्सर्न डिपार्टमेंट कोण आहे त्याच्या पूर्ण चौकशी मी करणार आहोत. हे आमच्या लोकांचं दुर्लक्षमुळे झालेलं आहे. जर काही कोर्ट आपल्याला आदेश देत असेल की तुम्ही या सर्टन कालावधीमध्ये पैसे जमा करा किंवा कारवाई करा, जर हे होत नसेल तर नक्कीच न्यायालय त्याच्यावर एक अशा प्रकारचे निकाल म्हणजे देणार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. जे काही शेतकरी आले, जे काही वकील आले किंवा कोर्टाचे अधिकारी आले त्यांचं काही चूक नाही, कारण शेवटी हे महापालिकेचं चूक आहे. पण नक्कीच तो विषय माझ्यापर्यंत आला नव्हता म्हणून असं झालं. आता माझ्याकडे हा विषय आलेला आहे. विदिन 1 वीक हा इश्यू आम्ही रिझॉल्व्ह करू. प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे आयुक्तांच्या खुर्चीची जप्ती तुर्तास टळली आहे. असं असलं तरी कचरा डेपोसाठी जमिनी घेऊनही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे 21 वर्ष दिले नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अब्रूचा कचरा झाला एवढं मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 मराठी, पुणे.